नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात ब्रेनबूम मराठी आणि मी आहे तुमचा मित्र भरत. आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत, एक महत्त्वाच्या निर्णयाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचा थेट संबंध राज्यातील लाखो रेशन कार्ड धारकांशी या कुटुंबाशी आहे. राज्य शासनाने स्मार्ट शिधापत्रिका देण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. आता पारंपरिक कागदी रेशन कार्डऐवजी आधुनिक स्मार्ट कार्ड मिळणार आहेत. पण स्मार्ट शिधापत्रिका म्हणजे नेमकं काय, ती कधी मिळणार, QR कोड कसा काम करेल, जुने रेशन कार्ड बंद होणार का, नागरिकांना याचा काय फायदा होणार आणि या निर्णयामुळे गैरव्यवहार कितपत कमी होऊ शकतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये रेशन कार्डचं महत्त्व काय काय आहे. मित्रांनो, रेशन कार्ड हे फक्त धान्य घेण्यासाठीचं कार्ड नाही, ते ओळखीचा पुरावा म्हणून उपयोगात येतो. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयोगात येतो. विविध प्रमाणपत्रे आणि अनेक सरकारी कामासाठी महत्त्वाचा कागद आहे. मात्र अनेक वर्षापासून कागदी रेशन कार्ड वापरले जात असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. कार्ड फाटणे, अक्षरे पुसट होणे, पावसात खराब होणे, डुप्लिकेट कार्ड तयार करण्याची प्रक्रिया यामुळे नागरिकांना वारंवार सरकारी कार्यालयात जावे लागत आहे. आता स्मार्ट शिधापत्रिका म्हणजे नेमकं काय? स्मार्ट शिधापत्रिका म्हणजे प्लास्टिक कार्डच्या स्वरूपातील आधुनिक रेशन कार्ड. हे कार्ड अधिक टिकाऊ असेल, यावर QR कोड असेल, कार्डवरील माहिती डिजिटल पद्धतीने पडताळता येईल. यामुळे माहिती तपासणे अधिक जलद आणि सोपे होऊन जाईल. मग QR कोडचे फायदे काय आहेत? तर QR कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित लाभार्थ्याची माहिती अधिकृत प्रणालीमध्ये पडताळता येईल. यामुळे माहितीला जलद पडताळणी होईल, चुकीची नोंद ओळखणे सोपे होईल, वितरित प्रक्रिया पारदर्शक होईल आणि प्रशासकाचे काम जलद दिशेने होईल. म्हणजेच डिजिटल नोंदी अधिक व्यवस्थित होतील. यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता वाढण्यास मदत होऊ शकते. मग नागरिकांना याचा फायदा काय? तर स्मार्ट शिधापत्रिकेमुळे कार्ड टिकाऊ राहील, वारंवार नवीन कार्ड काढण्याची गरज कमी होईल, माहिती पडताळणे सोपे होऊन जाईल, प्रशासन आणि नागरिक या दोघांचा वेळ वाचेल. डिजिटल व्यवस्थेमुळे सेवा अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. मग तुमच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न रेंगाळत असतील, तर पहिला प्रश्न असू शकतो, जुने रेशन कार्ड यामुळे बंद होणार का? तर याचं उत्तर, याबद्दल शासनाकडून अधिकृत सूचना झाल्यानंतरच अंतिम माहिती स्पष्ट होईल. प्रश्न दुसरा असू शकतो, नवीन अर्ज करावा लागेल का तुम्हाला? तर यावर शासनाकडून स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जारी होण्याची शक्यता आहे. आणि प्रश्न तिसरा असेल, सर्वांना एकाच वेळी कार्ड मिळेल का? पण साधारणपणे अशा जे योजना आहेत त्या टप्प्याटप्प्याने काय करतात, राबवल्या जातात. त्यामुळे ते रेशन कार्ड टप्प्याटप्प्याने आपल्यापर्यंत मिळेल. तर एकंदरीत पाहता स्मार्ट शिधापत्रिका ही सार्वजनिक वितरण व्यवस्थेला अधिक आधुनिक, सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. तथापि अंमलबजावणीचे वेळापत्रक, वितरण प्रक्रिया आणि तपशील शासनाकडून जाहीर होणाऱ्या अधिकृत सूचनांनुसार निश्चित होईल. तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, क्षेत्रासोबत शेअर करा आणि ब्रेनबूम मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.